एक्सरसाइज फर्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स अँड रिराईट द सेंटेन्सेस. ब्लँक्स आपल्याला फिल करायचे आणि ते सेंटेन्सेस रिराईट करायचे आहे. आता या एक्सरसाइजमध्ये असणार हे जे काही थेरॉटिकल क्वेश्चन आहे त्या सगळ्यांचे आन्सर्स आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्याचे डिटेल सोल्युशन तुम्हाला मिळतील एका PDF मध्ये. त्या PDFची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि या व्यतिरिक्त यामध्ये असणारे जे काही न्यूमरिकल्स असणार आहे किंवा प्रॉब्लेम्स असणार आहे हे सगळे प्रॉब्लेम्स आपण डिटेलमध्ये इथे व्हाईट बोर्डवरती सॉल्व्ह करणार आहोत. सगळे सोल्युशन तुम्हाला त्या सगळ्या न्यूमरिकलचे सोल्युशन तुम्हाला इथे मिळतील. आणि जे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहे फॉर एक्झाम्पल सायंटिफिक रिझन किंवा मग एक्सप्लेन द फॉलोइंग, या सगळ्यांचे आन्सर डिटेलमध्ये तुम्हाला PDF मध्ये मिळणार आहे. ॲज वेल ॲज ते सगळे क्वेश्चन्स किंवा त्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आपण इथे सुद्धा डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट, अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन एअर इज डिटरमाइंड इन टर्म्स ऑफ इट्स डॅश डॅश. तर आपल्याला विचारलं आहे की एअरमध्ये जे काही वॉटर वेपर असणार आहे ते आपण कोणत्या टर्म्सने डिस्क्राईब करतो किंवा कोणते टर्म आपण यूज करतो. सो अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन एअर वी यूज टर्म ह्युमिडिटी. आपल्याला माहिती आहे की एअरमध्ये असणारं वॉटर वेपरचा प्रेझेंट किंवा वॉटर वेपरचा अमाऊंट किंवा आपण असं बोलू शकतो की एअरमध्ये किती मॉइश्चर आहे हे डिस्क्राईब करण्यासाठी आपण टर्म यूज करतो ह्युमिडिटी. सो फर्स्टचा आन्सर काय आहे? ह्युमिडिटी. इफ ऑब्जेक्ट्स ऑफ इक्वल मासेस आर गिवन इक्वल हीट्स देअर फायनल टेम्परेचर विल बी डिफरंट. दिस इज ड्यू टू डिफरन्स इन देअर वॉट. आपण हा एक्सपेरिमेंट केलेला. आपण 3 स्पियर्स घेतले होते इक्वल मासेसचे, बट वेगवेगळ्या मटेरियलचे होते ते. हे 3 स्पियर आपण बॉइलिंग वॉटरमध्ये टाकले. इक्वल मासेस होते, 3 स्पियर बॉइलिंग वॉटरमध्ये टाकले म्हणजे तिघांचं टेम्परेचरसुद्धा सारखंच असेल असं आपण कन्सिडर करत होतो. आणि त्यानंतर हे तिघं जे आहे ते आपण एका वॅक्सच्या ट्रेमध्ये टाकलेले. त्यामध्ये आपण बघितलं प्रत्येक जो स्पियर आहे याचं पेनिट्रेशन वेगवेगळं होतं. याच्यावरून आपण काय कन्क्लूड केलं की तिघांचे मासेस सारखे होते. टेम्परेचर ज्या टेम्परेचर आपण यांना एक्सपोज केले हे टेम्परेचरसुद्धा सारखे होते, बट तरीसुद्धा या प्रत्येकाने ॲब्झॉर्ब केलेली हीट वेगळी होती. हे कशामुळे होतं? त्यासाठी आपण एक टर्म बघितली, त्याला आपण बोलतो स्पेसिफिक हीट कपॅसिटी. स्पेसिफिक हीट capacity. So what is specific heat capacity? Amount of heat needed to increase temperature of unit mass of substance, म्हणजे 1 ग्रॅम असेल 1 kg असेल युनिट मास ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस. ती जी हीट असते त्याला आपण बोलतो स्पेसिफिक हीट कपॅसिटी. प्रत्येक मटेरियलची स्पेसिफिक हीट कपॅसिटी वेगवेगळी होती, त्यामुळे फायनल टेम्परेचर त्या तिघांचंही डिफरंट असणार होतं. म्हणजे जरी आपण इथे 100 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये टाकलं तरी तिघांचंही फायनल टेम्परेचर डिफरंट असणार होतं. सो याचा आन्सर आहे स्पेसिफिक हीट कपॅसिटी. सी, ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड फेज टू सॉलिड फेज लेटंट हीट इज वॉट. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आपल्याला माहिती लेटंट हीट केव्हा असते? लेटंट हीट म्हणजे जेव्हा स्टेट किंवा फेज चेंज असतो. आपल्याला सांगितले लिक्विड टू सॉलिड सांगितलेलं आहे. सो ह्या केसमध्ये लेटंट हीट काय होणार आहे? लेटंट हीट ॲब्झॉर्ब होणार आहे. लेटंट हीट ॲब्झॉर्ब होणार आहे का रिलीज होणार ते आपल्याला सांगायचं आहे. सो लिक्विड टू सॉलिड म्हणजे काय? थोडक्यात वॉटर टू आईस, बरोबर. वॉटर टू आईस जर मला कन्वर्जन करायचं असेल तर मला काय करावं लागणार आहे? पाणी मला थंड करावं लागणार आहे. पाणीचं टेम्परेचर मला कमी करायचं आहे. पाणी थंड करायचं म्हणजे मला हीट एनर्जी काढून घ्यावी लागणार आहे. हीट एनर्जी निघणार आहे किंवा हीट एनर्जी बाहेर पडणार आहे. म्हणजेच काय या ठिकाणी लेटंट हीट काय होणार आहे? रिलीज. ॲब्झॉर्ब होणार नाही. ॲब्झॉर्ब केव्हा होणार आहे? जेव्हा सॉलिड टू लिक्विड असणार आहे त्यावेळेस ॲब्झॉर्ब होणार आहे. लिक्विड टू सॉलिड आपण थंड करतोय तर म्हणजे हीट तिथून बाहेर पडणार आहे. म्हणून याचा आन्सर असणार आहे लेटंट हीट इज रिलीज्ड. ओके. देन सेकंड, ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ. हे ग्राफ दिलेला आहे. ग्राफ आपल्याला माहिती आहे हा कसला ग्राफ दिलेला आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ. कन्सिडरिंग द चेंज इन व्हॉल्यूम ऑफ वॉटर ॲज टेम्परेचर इज रेस्ड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस. डिस्कस द डिफरन्स इन बिहेवियर ऑफ वॉटर अँड अदर सबस्टन्सेस. व्हॉट इज दिस बिहेवियर ऑफ वॉटर इज कॉल्ड. तर यामध्ये असं ग्राफ दिलेला आहे. इथे आहे व्हॉल्यूम, ठीक आहे. 1 kg व्हॉल्यूम ऑफ वॉटर म्हणजे स्पेसिफिक व्हॉल्यूम दिलेला आहे आणि त्याने तिथे टेम्परेचर आहे आणि ग्राफ असा दिलेला आहे. आणि आपल्याला विचार वॉटरचं हे बिहेवियर कोणतं आहे? हे टेम्परेचर दिलेलं आहे 4 डिग्री सेल्सिअस. तर आपल्याला लगेच समजलं पाहिजे हा ग्राफ कसला आहे. दिस ग्राफ इज अबाउट ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. हे वॉटरचं ॲनॉमलस बिहेवियर आहे, त्याचा तो ग्राफ दिलेला आहे. तर आपल्याला क्वेश्चन विचारला आहे ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ कन्सिडरिंग चेंज इन व्हॉल्यूम. ओके. डिस्कस द डिफरन्स इन बिहेवियर ऑफ वॉटर अँड अदर सबस्टन्सेस. हे ॲनॉमलस बिहेवियर काय असतं? वॉटर आणि बाकी सबस्टन्समध्ये काय फरक आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर यामध्ये सिम्पल आन्सर असणार आहे की जनरली फॉर अदर सबस्टन्सेस, ऑल अदर सबस्टन्सेस when टेम्परेचर इज इन्क्रीज. जेव्हा सगळ्या सबस्टन्ससाठी टेम्परेचर आपण इन्क्रीज करतो, टेम्परेचर इन्क्रीज करतो म्हणजे सबस्टन्स काय होतो? एक्सपांड होतो, ठीक आहे. सबस्टन्स एक्सपांड होतं म्हणजेच काय? व्हॉल्यूम वाढतं. व्हॉल्यूम इन्क्रीज होतं म्हणजे डेन्सिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. डेन्सिटी होणार आहे कमी. पण आपल्याला डेन्सिटीपर्यंत जाण्याची गरज नाही, फक्त आपल्याला आपला ग्राफ व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमधला आहे. सो जसं टेम्परेचर वाढतं तसं सबस्टन्स एक्सपांड होतं आणि त्यामुळे व्हॉल्यूम वाढतं. बट फॉर
फॉर पर्टिक्युलर रेंज दॅट इज 0 डिग्री सेल्सियस टू 4 डिग्री सेल्सियस. यामध्ये काय होतं 0 टू 4 डिग्री सेल्सियसमध्ये जसं टेम्परेचर इन्क्रीज होतं तसं वॉटर जे आहे ते होतं कॉन्ट्रॅक्ट होतं आहे म्हणजे काय होतं व्हॉल्यूम कमी होतं आहे, व्हॉल्यूम डिक्रीज होतं आहे. आणि फॉर अदर टेम्परेचर रेंज दॅट इज 4 टू 10 डिग्री सेल्सियस इट इज नॉर्मल. त्यामुळे हा जो ग्राफ बघितला 0 टू 4 डिग्री सेल्सियसमध्ये व्हॉल्यूम कमी होते 4 डिग्री सेल्सियस नंतर नॉर्मल सबस्टन्ससारखंच याचंसुद्धा बिहेवियर असणार आहे. सो वेन टेम्परेचर इज इन्क्रीज व्हॉल्यूम विल इन्क्रीज. टेम्परेचर जसं जसं वाढत आहे तसं व्हॉल्यूमसुद्धा वाढत आहे. हा डिफरन्स असतो आणि ह्या प्रॉपर्टीला काय बोलता ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. थर्ड, व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. हाऊ विल यू प्रूव्ह एक्सपेरिमेंटली दॅट डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इथे डिस्क्राईब करताना जो एक्सपेरिमेंट मेन्शन केलेला आहे तोच एक्सपेरिमेंट आपल्याला आन्सरमध्ये मेन्शन करावं लागणार आहे. सो फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा केव्हा स्पेसिफिक हा वर्ड असेल स्पेसिफिक तेव्हा आपण नेहमी कन्सिडर करतो युनिट मास. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक म्हणजे नेहमी आपण विचार करतो युनिट मासचा. युनिट मास म्हणजे 1 ग्रॅम असेल किंवा 1 किलोग्रॅम असेल. सो व्हॉट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. अमाऊंट ऑफ हीट नीडेड. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे हीट एनर्जी किंवा अमाऊंट ऑफ हीट नीडेड टू रेज temperature of unit mass of specific heat of unit mass of object or substance by 1 degree Celsius. एखाद्या सबस्टन्सचं युनिट मासचं टेम्परेचरचं मला 1 डिग्री सेल्सियसने इन्क्रीज करायचं असेल त्या केसमध्ये जी काही अमाऊंट ऑफ हीट इन्व्हॉल्व असणार आहे त्याला आपण बोलतो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. Then how will you prove experimentally that different substances have different specific heat capacity. यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंट लिहावं लागणार आहे कोणता, ज्यामध्ये आपण 3 स्पियर कन्सिडर केले. एक होता आयर्न स्पियर, एक होता कॉपर स्पियर आणि थर्ड होता लीड स्पियर. हे तिन्ही स्पियर आपण इक्वल मासेसचे घेतले. त्यानंतर हे तिन्ही स्पियर आपण एका बॉइलिंग वॉटरमध्ये टाकलेले आहे. बॉइलिंग वॉटर आहे 100 डिग्री सेल्सियस टेम्परेचर असणार आहे. म्हणजे हे तिन्ही स्पियर आपण सेम टेम्परेचरला एक्सपोज केले आणि त्यानंतर हे जे स्पियर्स आहे यामधून काढले आपण आणि एका वॅक्स ट्रेमध्ये टाकले. यामध्ये आपण बघितलं की हे जे प्रत्येक हा जो स्पियर आहे प्रत्येक स्पियर वेगवेगळ्या अमाऊंटने पेनिट्रेट झालेले आहे. म्हणजे काय, जसं फॉर एक्झाम्पल आयर्न सगळ्यात खाली गेला आहे, डीपेस्ट असणार आहे. त्यानंतर कॉपर इन बिटवीन असणार आहे आणि लीड सगळ्यात कमी आतमध्ये गेलेला आहे. याचा अर्थ काय, सेम मास होतं, सेम टेम्परेचरला एक्सपोज केलं होतं, बट तरीसुद्धा प्रत्येकाने ॲब्झॉर्ब केलेली हीट सारखी नाही आहे. प्रत्येकाने ॲब्झॉर्ब केलेली हीट कमी आहे. किंवा असं आपण बोलू शकतो प्रत्येकाची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी वेगळी आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे हेच की अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सियस. प्रत्येकाची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे आणि म्हणून प्रत्येकाचं पेनिट्रेशनसुद्धा वेगवेगळं असणार आहे. तर यावरून आपण हे आन्सर आपण इथे लिहू शकतो फॉर क्वेश्चन हाऊ विल यू प्रूव्ह एक्सपेरिमेंटली दॅट डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. फोर्थ, वाईल डिसाइडिंग युनिट फॉर हीट विच टेम्परेचर्स इंटरवल इज चूजन अँड वाय. युनिट ऑफ हीट डिसाईड करण्यासाठी कोणतं टेम्परेचर इंटरवल चूज केलं जातं ते आपल्याला लिहायचं आहे. युनिट ऑफ हीट म्हणजे काय, 1 कॅलरी आणि 1 किलो कॅलरी, दीज आर युनिट्स ऑफ हीट. ओके, हे डिफाईन करण्यासाठी आपण एक टेम्परेचर इंटरवल यूज केलेला. दॅट टेम्परेचर रेंज और इंटरवल इज 14.5 डिग्री सेल्सियस टू 15.5 डिग्री सेल्सियस. तर आपल्याला हे टेम्परेचर इंटरवल मेन्शन करायचं आहे आणि आपल्याला त्याचं रिझनसुद्धा द्यायचं आहे. बट रिझन देण्याआधी आपल्याला हे डिफाईन करावं लागेल. What do you mean by 1 calorie? What do you mean by 1 kilocalorie of heat? So 1 calorie heat म्हणजे काय, amount of heat required to increase temperature of 1 gram of water. Amount of heat required to increase temperature of 1 gram of water by 1 degree Celsius from 14.5 to 15.5 degree Celsius is called as is defined as 1 calorie heat. आणि 1 kilocalorie heat असेल तर फक्त काय करायचं, सगळं सारखंच असणार आहे. 1 ग्रॅम ऐवजी आपण लिहिणार 1 किलोग्राम. कॅलरी किलो कॅलरी, ग्रॅम किलोग्राम. सो अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सियस फ्रॉम 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सियस इज कॉल्ड एज 1 किलो कॅलरी ऑफ हीट. आता हीच टेम्परेचर रेंज का यूज केलेली आहे, बिकॉज या रेंज व्यतिरिक्त दुसरे कोणते रेंज घेतले. फॉर एक्झाम्पल लेट्स से 10 डिग्री सेल्सियस टू 11 डिग्री सेल्सियस. तर या 1 डिग्री सेल्सियस टेम्परेचर चेंजसाठी लागलेली हीट
आणि ह्या 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर चेंजसाठी लागलेले हीट हे स्लाइटली डिफरंट असणार आहे, स्लाइटली डिफरंट असणार आहे. म्हणून मग एक स्टँडर्डायझेशन पाहिजे प्रोसेसची. त्यासाठी ही जी रेंज आहे ही रेंज सायंटिस्टने डिफाईन केलेली किंवा डिसाईड केलेली आहे. त्यामुळे युनिव्हर्सली हीच रेंज आपण कन्सिडर करतो 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस. फिफ्थ, एक्सप्लेन द फॉलोइंग टेम्परेचर वर्सेस टाईम ग्राफ. एक ग्राफ दिलेला आहे, त्या ग्राफचा सुद्धा स्टडी आपण केलेला आहे थेरीमध्ये. सो इथे आहे टाईम आणि इथे आहे टेम्परेचर. ग्राफ कसं आहे बघा, अशी एक लाईन आहे, त्यानंतर अशी एक लाईन आहे आणि त्यानंतर अशी लाईन आहे. इथे आहे दिस इज 0 डिग्री सेल्सिअस किंवा 00. त्यानंतर इथे टाईम दिलेला आहे. सो हा पोर्शन आहे AB, त्यानंतर BC आणि CD. तर आपल्याला सांगितलं हा ग्राफ एक्सप्लेन करा. ग्राफ कोणता आहे? हा सगळ्यात पहिला ग्राफ आपण बघितला ह्या चॅप्टरमध्ये. दिस इज अबाउट लेटंट हीट. लेटंट हीट, व्हॉट इज लेटंट हीट? लेटंट हीट म्हणजे काय? ज्यावेळेस फेज चेंज होते सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, या फेज चेंजमध्ये जी काय हीट इन्व्हॉल्व असते त्याला आपण बोलतो लेटंट हीट. लेटंट हीटमुळे टेम्परेचर कधीच चेंज होत नाही, टेम्परेचर नेहमी कॉन्स्टंट असतं, फक्त फेज चेंज होते. सो फेज चेंज होताना जी हीट इन्व्हॉल्व असते त्याला आपण बोलतो लेटंट हीट. टेम्परेचर इज ऑलवेज कॉन्स्टंट. त्यामध्ये AB म्हणजे काय? यामध्ये ग्राफमध्ये अजून दिलेलं आहे दिस इज आईस प्लस वॉटर. त्यानंतर इथे आहे लिक्विड ऑर वॉटर आणि त्यानंतर इथे आहे बॉइलिंग वॉटर प्लस वेपर. ओके, सो AB या रिजनमध्ये काय होणार? आईस प्लस वॉटर आहे. आईस ही सॉलिड फेज आहे, आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये होणार आहे, वॉटर फेजमध्ये होणार आहे. आईस 0 डिग्री सेल्सिअसला होतं, वॉटरसुद्धा स्ट्रेट लाईन आहे. म्हणजेच काय, याचं ह्या पॉईंटला करस्पॉन्डिंग टेम्परेचर किती असणार आहे? 0 डिग्री सेल्सिअस. या पॉईंटला करस्पॉन्डिंग टेम्परेचर किती असणार? 0 डिग्री सेल्सिअस. सो 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसचं कन्वर्जन सगळ्यात आधी होतं वॉटरमध्ये विच इज ॲट 0 डिग्री सेल्सिअस. ही झाली फेज चेंज. ओके, त्यानंतर काय होणार आहे? एकदा का वॉटर 0 डिग्री सेल्सिअसला आलं, सगळ्या आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये झालं, त्यानंतर हळूहळू जसं जसं टाईम पास होते किंवा जसं जसं टेम्परेचर वाढत आहे तसं तसं आता वॉटरचं सुद्धा टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. आधी ह्या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट होतं बिकॉज इथे फेज चेंज होत होती. आता काय होणार आहे? टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. टेम्परेचर कसं इन्क्रीज होणार आहे? हळूहळू जसा जसा टाईम पास होतो तसं तसं लिनियरली असं हे टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे. किती व्हॅल्यूपर्यंत? इथे आहे 100 डिग्री सेल्सिअस. हे होणार टिल 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच काय? वॉटर इज ॲट नाव 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, या ठिकाणी म्हणजे BC झालं आता CD. या ठिकाणी वॉटर 100 डिग्री सेल्सिअसला आहे. 100 डिग्री सेल्सिअसचं अजून जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं 100 डिग्री सेल्सिअसनं वॉटर दिस इज सॉलिडचं कन्वर्जन झालं लिक्विडनंतर कशामध्ये कन्वर्जन होणार आहे? गॅसमध्ये कन्वर्जन होणार आहे. सो वॉटर 0 डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस झालं. आता होणार काय? या वॉटरचं कन्वर्जन होणार वॉटर वेपरमध्ये. फेज चेंज होते, लिक्विडचं कन्वर्जन होतं गॅसमध्ये. इथे सुद्धा टेम्परेचर किती असणार आहे? 100 डिग्री सेल्सिअस. म्हणून मग इथे परत आपल्याला एक अशी सेम लाईन मिळते बघा. हे 100 डिग्री सेल्सिअस, या ठिकाणी टेम्परेचर 100 डिग्री, या ठिकाणी टेम्परेचर आहे 100 डिग्री, या ठिकाणी टेम्परेचर 100 डिग्री. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसला कॉन्स्टंट टेम्परेचर राहत आहे बिकॉज दिस इज अगेन फेज चेंज, टेम्परेचर इज नॉट चेंज. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे एक्सप्लेन करायच्या आहे. ऑलरेडी आपण थेरीमध्ये डिस्कस केलेलं आहे आणि PDF मध्ये सुद्धा हे आन्सर डिटेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 6, एक्सप्लेन द फॉलोइंग. A, what is the role of anomalous behavior of water in preserving aquatic life in region of cold climate? थंड वातावरणाच्या ठिकाणी ॲक्वॅटिक लाईफ प्रिझर्व करण्यासाठी ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरचा काय रोल आहे तो आपल्याला एक्सप्लेन करायचा. ॲक्वॅटिक लाईफ म्हणजे काय? पाण्यामध्ये जे काही ॲनिमल्स राहणार आहे, ॲक्वॅटिक ॲनिमल राहणार आहे किंवा काही प्लांट्स वगैरे राहणार आहे, सो त्यांचं लाईफ प्रिझर्व करण्यासाठी ॲनॉमलस बिहेवियरचा रोल काय आहे ते आपल्याला एक्सप्लेन करायचं. आपण ऑलरेडी थेरीमध्ये हे सगळं डिस्कस केलेलं आहे. सो थोडक्यात काय, सपोज एखादा लेक असेल किंवा पॉन्ड असेल तर इथे वरती असा आईसचा एक ब्लँकेट फॉर्म होता आणि खाली रिलेटिव्हली वॉर्मर वॉटर राहतं आणि मग ह्या पाण्यामध्ये ॲक्वॅटिक लाईफ सर्वाईव्ह करू शकते. तर यासाठी ह्या सगळ्या घटना होण्यासाठी ॲनॉमलस बिहेवियरचं काय रोल आहे ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. अगदी सिम्पल आहे. तेच आपण रिझन लिहिणार की कोल्ड क्लायमेटचा जो रिजन असतो तिथे टेम्परेचर खूप खाली जातं. जो सपोज आत्ता सध्या काही टेम्परेचर आहे तिथून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. तर तुम्हाला इथे एक्सप्लेन करताना 2 रेंजेस लिहायचे आहे. सपोज करंट टेम्परेचर आहे काहीतरी आणि करंट टेम्परेचर टू 4 डिग्री सेल्सिअस आणि 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस. करंट टेम्परेचर टू 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत जसं टेम्परेचर खाली जाते, टेम्परेचर कमी होते, रेग्युलर बिहेवियर असणार आहे, इथे नॉर्मल बिहेवियर असणार आहे आणि 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअसमध्ये अनयुज्युअल बिहेवियर असणार आहे, ज्यालाच आपण काय बोलतो? ॲनॉमलस बिहेवियर.
सो जसं जसं टेम्परेचर कमी होत आहे तसं तसं वॉटर श्रिंक होतं, वॉटरचं व्हॉल्यूम कमी होतं. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे डेन्सिटी वाढणार आहे. डेन्सिटी वाढते म्हणजेच काय, वॉटर हेवी होणार आहे, ते वॉटर खाली जाणार. ठीक आहे. आणि हळूहळू पुन्हा जे इथे असणारं वॉटर असणार आहे याचा टेम्परेचर होईल 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. एकदा का हे सगळं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत आलं सगळ्या वॉटरचं टेम्परेचर, त्यानंतर 4 डिग्री सेल्सिअस नंतर जसं जसं टेम्परेचर कमी होईल टिल 0 डिग्री सेल्सिअस त्यावेळेस होणारे ॲनॉमलस बिहेवियर. त्यामुळे इथे आयडियली काय व्हायला पाहिजे, टेम्परेचर कमी होत आहे तर व्हॉल्यूम कमी व्हायला पाहिजे होतं, बट याच्या ऑपोजिट होतं, म्हणजे व्हॉल्यूम वाढतं म्हणजेच काय, वॉटर एक्सपांड होतं म्हणजे डेन्सिटी काय होणार आहे, डेन्सिटी होणार आहे कमी. ठीक आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम वाढतं म्हणजे डेन्सिटी होणार आहे कमी, डेन्सिटी कमी होते म्हणजे काय, वॉटर असणार आहे, वॉटर लाईट होणार आहे. म्हणजेच काय, जर आपण हा सरफेस कन्सिडर केला वॉटर इथे असणार आहे, टेम्परेचर कमी कमी होत आहे 0 डिग्री सेल्सिअस होईल त्यावेळेस इथे असणाऱ्या वॉटरचं कन्व्हर्जन होणार आहे आईस पाण्यावर फ्लोट करतो त्यामुळे इथे होणार आहे आईसचं ब्लँकेट और आईसचा एक लेअर फॉर्म होणार आहे. आईस इन्सुलेटर असतो और बॅड कंडक्टर ऑफ हीट असतो, त्यामुळे इथून बाहेरचं टेम्परेचर जे चेंज होणार आहे त्याचा इथे खाली असणाऱ्या पाण्यावर काही परिणाम होणार नाही. इथे आहे आईस आणि खाली आहे वॉर्म वॉटर. खाली काय असणार आहे, वॉर्म वॉटर. हे जड पाणी खाली असणार आहे, हेवी वॉटर खाली असणार आहे आणि इथे असणार आहे आईस इज लायटर दॅन दिस हेवी वॉटर. त्यामुळे वरती असं एक आईसचा लेअर असणार आहे, खाली वॉर्म वॉटर राहणार आहे आणि मग ह्या वॉर्म वॉटरमध्ये ॲक्वॅटिक लाईफ सर्वाइव्ह करू शकते. सो हे कशामुळे होतं, दिस हॅपन्स बिकॉज ऑफ दिस ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ओके. देन याचा आन्सर तुम्हाला डिटेलमध्ये PDF मध्ये मिळणार आहे. नेक्स्ट, हाऊ कॅन यू रिलेट द फॉर्मेशन ऑफ वॉटर ड्रॉपलेट्स ऑन द आउटर सर्फेस ऑफ बॉटल टेकन आउट ऑफ रेफ्रिजरेटर विथ द फॉर्मेशन ऑफ ड्यू. आपण ड्यू फॉर्मेशन बघितलं की दवबिंदू कसे फॉर्म होता आणि एक सेकंड एक्झाम्पल दिलं की ज्यावेळेस आपण एका फ्रीजमधून एखादी वॉटर बॉटल काढतो आणि ती सपोज जर मी टेबलवर ठेवली तर त्या वॉटर बॉटलवरती पाण्याचे ड्रॉपलेट जमा होता. मग हे ड्यू फॉर्मेशन की जे नॅचरली होतं याचा हे, आणि ज्यावेळेस आपण पाण्याची बॉटल फ्रीजमधून बाहेर काढणार आहे त्यावेळेस जे काही वॉटर ड्रॉप्स त्या बॉटलवर असणार आहे हे दोघं कसे सिमिलर आहे ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. सो यामध्ये सिमिलॅरिटी काय असणार आहे की हे दोघं कशामुळे होतं, दिस हॅपन्स बिकॉज ऑफ कंडेन्सेशन. कंडेन्सेशन म्हणजेच काय, वॉटर वेपरचं कन्वर्जन कशामध्ये होतं, वॉटरमध्ये होतं. राईट. वॉटर वेपरचं कन्वर्जन वॉटरमध्ये होतं, गॅसचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होतं. सो जे ड्यू फॉर्मेशन असतं, ड्यू फॉर्मेशन कशामुळे होतं ते आपल्याला माहिती आहे की थंडीच्या दिवसामध्ये टेम्परेचर खूप खाली जातं, स्पेशली रात्रीच्या टाईममध्ये टेम्परेचर खूप ड्रॉप डाऊन होतं. आपल्याला माहिती आहे की जसं जसं टेम्परेचर कमी होतं तसं तशी एअरची वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटीसुद्धा कमी होते. हे सगळं आपण थेरीमध्ये डिस्कस केलेलं आहे. जसं जसं टेम्परेचर कमी होतं तसं जसं जे एअर असते त्या एअरची वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी कमी होते. थंडीच्या दिवसामध्ये रात्रीचं टेम्परेचर खूप ड्रॉपडाऊन होतं, टेम्परेचर कमी होतं म्हणजे जी एअर असणार आहे त्याच्यामध्ये वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटीसुद्धा कमी होणार आहे. जसं जसं टेम्परेचर कमी होईल तसं तसं एअर कमी वॉटर वेपर आता होल्ड करू शकते. मग हे जे एक्स्ट्रा वॉटर वेपर असतं त्याचं काय होणार, एक्स्ट्रा वॉटर वेपर त्याचं होतं कंडेन्सेशन आणि त्याचं कन्वर्जन होतं मग वॉटरमध्ये किंवा वॉटर ड्रॉप्समध्ये होतं, लिक्विड स्टेटमध्ये होतं आणि हे वॉटर ड्रॉप्स म्हणजेच काय असतं, ड्यू. अशा पद्धतीने ड्यू फॉर्म होता. जर आपण फ्रीजमधून काढलेल्या बॉटलचा विचार केला, फ्रीजमधून आपण एक बॉटल काढली, याचं टेम्परेचर खूप कमी असणार आहे, त्यामुळे काय होणार, ज्यावेळेस ही बॉटल पण बाहेर काढली इथे आजूबाजूला जी काही एअर असणार आहे ह्या एअरचं टेम्परेचरसुद्धा कमी होणार आहे. एअरचं टेम्परेचर कमी होते म्हणजे इथे जी एअर असणार त्याची वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटीसुद्धा कमी होणार आहे. जर इथे याच्या आजूबाजूला असणारी एअर कमी वॉटर वेपर होल्ड करू शकते, मग एक्स्ट्राचे जे वॉटर वेपर आहे त्याचं काय होणार, त्या एक्स्ट्रा वॉटर वेपरचं सुद्धा कंडेन्सेशन होतं आणि म्हणून मग इथे आपल्याला बॉटलवरती असे ड्रॉप्स दिसतात. सो ह्या दोन्ही गोष्टी रिलेटेड आहे. ओके. नाउ नेक्स्ट सी. In cold region, in winter, the rocks crack due to anomalous expansion of water. Again, anomalous behavior वरचा क्वेश्चन आहे की कोल्ड रिजनमध्ये रॉक्स मोठे जे काही खडक असतात, दगड असतात त्याला क्रॅक जातात. का जातात ते रिझन आपल्याला विचारायला एक्सप्लेन करायचं आहे. त्यासाठी ॲक्च्युली रिझनसुद्धा दिलं आहे की anomalous behavior ऑफ वॉटरमुळे होतं, बट आपल्याला फक्त एक्सप्लेन करायचं आहे की कसं. सो आपल्याला माहिती आहे की रॉक्स असेल, दगड असेल, खडक असेल, त्याच्यामध्ये काही क्रॅक्स असणार आहे, बरोबर, किंवा काही पोर्स असणार आहे. क्रॅक्स असेल, पोर्स असेल, याच्यामध्ये पाणी जमलेलं असणार आहे, वॉटर त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. राईट. आता ज्यावेळेस अशा ठिकाणचं टेम्परेचर डाऊन होतं, फॉर एक्झाम्पल सपोज 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस ही टेम्परेचर रेंज आपण कन्सिडर केली. या टेम्परेचर रेंजमध्ये काय होतं,
वॉटरचं बिहेवियर आपण बघतो ॲनॅमलस बिहेवियर. ॲनॅमलस बिहेवियरच्या अकॉर्डिंग टेम्परेचर कमी होत आहे, बट आयडियली काय व्हायला पाहिजे, टेम्परेचर कमी होते म्हणजे वॉटरनी कॉन्ट्रॅक्ट झालं पाहिजे, बट इथे वॉटर होतं एक्सपांड. वॉटर एक्सपांड होतं आहे म्हणजेच काय, वॉटरचं व्हॉल्यूम काय होतं आहे, इन्क्रीज होतं आहे. इन्क्रीज होतं आहे त्यामुळे काय होणार आहे, इथे इंटरनली प्रेशर अप्लाय होणार आहे. म्हणजे अशा काही क्रॅक्स असतील, असे काही पोर्स असतील, इथे असणारे जे वॉटर ते एक्सपांड होते त्यामुळे ते इथे काय करणार आहे, प्रेशर एक्झर्ट करणार आहे. इंटरनल प्रेशर तिथे क्रिएट होणार आहे आणि या प्रेशरमुळे काय होणार आहे, ते जे रॉक्स आहे त्याला जाणार आहे क्रॅक्स. त्यामुळे ते जे रॉक्स अशा ठिकाणी ज्यावेळेस टेम्परेचर कमी होतं त्यावेळेस त्या रॉक्सला क्रॅक जातात. ठीक आहे, समजलं. व्हॉट इज द रिझन. फर्स्ट ॲनॅमलस बिहेवियरच्या अकॉर्डिंग वॉटर एक्सपांड होतं म्हणजे मग ते इंटरनली प्रेशर अप्लाय करतं, त्या प्रेशरमुळे तिथे जातात क्रॅक्स. नाव नेक्स्ट क्वेश्चन 6 झाला, आता 7. आन्सर द फॉलोइंग. व्हॉट इज मीन्ड बाय लेटंट हीट. हाऊ विल द स्टेट ऑफ मॅटर ट्रान्सफॉर्म इफ लेटंट हीट इज गिवन ऑफ. लेटंट हीट म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट नीडेड, किंवा आपण असं बोलू शकतो अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिलीज्ड ऑर ॲब्झॉर्ब ड्युरिंग चेंज ऑफ फेज विदाउट चेंजिंग टेम्परेचर. ज्यावेळेस फेज चेंज होते त्यावेळेस जी काही अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिलीज होणार आहे किंवा ॲब्झॉर्ब होणार आहे तिला आपण बोलतो लेटंट हीट. अजून हेही तुम्हाला मेन्शन करायचं की टेम्परेचर नेहमी राहतं कॉन्स्टंट. लेटंट हीट आपण डिस्कस केलेले. लेटंट हीट म्हणजे ज्यावेळेस फेज चेंज होते, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, और लिक्विड टू सॉलिड, और गॅस टू लिक्विड, ह्या ज्या फेज चेंजेस होते, ह्या ज्या फेज चेंजेस असतात त्यावर जी हीट इन्व्हॉल्व असते त्याला आपण बोलतो लेटंट हीट. सेकंड क्वेश्चन. हाऊ विल द स्टेट ऑफ मॅटर ट्रान्सफॉर्म इफ लेटंट हीट इज गिवन ऑफ. लेटंट हीट इज गिवन ऑफ म्हणजे काय, लेटंट हीट काढून घेतल्या गेली. लेटंट हीट इज गिवन ऑफ. हीट इज गिवन ऑफ म्हणजे काय, थोडक्यात हीट इज रिलीज्ड. हीट रिलीज केली, हीट काढून घेतली म्हणजे थोडक्यात काय, आपण काय करतो, टेम्परेचर कमी करतोय. मग अशा केसमध्ये काय होणार आहे, टेम्परेचर कमी करतो म्हणजे थोडक्यात आपण थंड करतोय तर काय होणार आहे, सपोज जर लिक्विड आहे, लिक्विड ज्यावेळेस आपण इथे लेटंट हीट काढून घेतो किंवा गिवन ऑफ करतो त्यावेळेस लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, सॉलिडमध्ये होणार आहे. सपोज गॅस आहे, इथे आपण लेटंट हीट काढून घेतोय, गॅसचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, लिक्विडमध्ये होणार आहे. ठीक आहे, याला आपण काय बोलतो, लिक्विड टू सॉलिड याला आपण बोलतो फ्रीजिंग, आणि गॅस टू लिक्विड याला आपण काय बोलतो, याला आपण बोलतो कंडेन्सेशन. म्हणजे थोडक्यात काय, वॉटर टू आईस, राईट. आणि इथे काय आहे, वॉटर वेपर टू वॉटर. सो वॉटर वेपर टू वॉटर दिस इज कंडेन्सेशन अँड वॉटर टू आईस दिस इज फ्रीजिंग. सो लेटंट हीट काढून घेतल्यानंतर थोडक्यात काय होतं की हायर एनर्जी स्टेटमधून लोअर एनर्जी स्टेटमध्ये सबस्टन्स येतो. देन बी. विच प्रिन्सिपल इज यूज्ड टू मेजर द स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ अ सबस्टन्स. कोणतं प्रिन्सिपल यूज केलं जातं टू मेजर स्पेसिफिक हीट कपॅसिटी. सो प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, किंवा आपण असं बोलू शकतो प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. प्रिन्सिपल काय आहे, इन अन आयसोलेटेड सिस्टीम. सपोज एखादी आपण आयसोलेटेड सिस्टीम कन्सिडर केली. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम की थोडक्यात इन्सुलेटेड. जी केस आपण घेतलेली की आपण एक सिस्टीम हीट इन्सुलेटेड बॉक्समध्ये अशी ठेवलेली होती. सो इन अन आयसोलेटेड सिस्टीम हीट लॉस्ट इज इक्वल टू हीट गेन. ठीक आहे, हीट लॉस कोण करणार, हॉट ऑब्जेक्ट हीट लॉस करणार का कोल्ड करणार, हीट लॉस करणार हॉट ऑब्जेक्ट, हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट. हीट गेन कोण करणार, कोल्ड ऑब्जेक्ट. सो दिस इज प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. इन अन आयसोलेटेड सिस्टीम हीट लॉस्ट बाय अ हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय अ कोल्ड ऑब्जेक्ट. ओके ओके, विच प्रिन्सिपल इज यूज एवढंच विचारलं होतं. नाव सी. एक्सप्लेन द रोल ऑफ लेटंट हीट इन द चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स. लेटंट हीटचा यूज तर आपल्याला माहिती आहे की सबस्टन्सच्या स्टेट चेंज करण्यासाठी होतो, बट त्याचा रोल काय ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे लेटंट हीट ज्यावेळेस ॲब्झॉर्ब होणार आहे आणि लेटंट हीट ज्यावेळेस रिलीज होणार आहे. सो या दोन्ही केस आपल्याला डिस्कस करायच्या. लेटंट हीट आपल्याला माहिती आहे की लेटंट हीट म्हणजे काय, फेज चेंज होतं म्हणजे सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होईल, किंवा लिक्विडचं कन्वर्जन सॉलिडमध्ये होईल, किंवा आपण असं बोलतो लिक्विडचं कन्वर्जन गॅसमध्ये होईल, किंवा गॅसचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होईल. ह्या असतात फेज चेंज. फेज चेंजवर लेटंट हीट इन्व्हॉल्व असते आणि आपण असं बोलतो की त्यावेळेस टेम्परेचर नेहमी कॉन्स्टंट राहतं. सो ज्यावेळेस लेटंट हीट ॲब्झॉर्ब केली जाते, हीट एनर्जी गेन केली जाते, हीट इज गेन. हीट ज्यावेळेस गेन केली जाते त्यावेळेस काय होतं,
त्या गेन केलेल्या हीटमुळे किंवा त्या गेन केलेल्या एनर्जीमुळे बॉन्ड जे आहे ते बॉन्ड ब्रेक होता किंवा वीक होता, किंवा आपण असं बोलू शकतो पार्टिकल जे आहे ते लूज होता असं आपण बोलू शकतो. आणि त्यामुळे काय होतं आहे, ज्यावेळेस हीट ॲब्झॉर्ब केली जाते, सपोज सॉलिड स्टेट असेल सबस्टन्सचे, तर सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, लिक्विडमध्ये होणार आहे. आणि जर सपोज लिक्विड स्टेट असेल, लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, गॅसमध्ये होणार आहे. सॉलिड टू लिक्विड यालाच आपण काय बोलतो, मेल्टिंग, राईट. आणि लिक्विड टू गॅस याला आपण काय बोलतो, बॉइलिंग. याच्या ऑपोजिट ज्यावेळेस लेटेंट हीट रिलीज केली जाते, रिलीज केली म्हणजे बाहेर काढून टाकली जाते, बाहेर काढली जाते म्हणजेच काय, हीट इज गिवन ऑफ. तर यामध्ये काय होणार आहे, बॉन्ड जे आहे ते आता स्ट्रॉंग होणार आहे. याच्या ऑपोजिट बॉन्ड स्ट्रॉंग होणार आहे, पार्टिकल जवळ येणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, जर सपोज मी लिक्विड स्टेट कन्सिडर केली तर लिक्विडचं कन्वर्जन आता काय होणार, पार्टिकल जवळ येत आहे, लिक्विडचं कन्वर्जन होणार सॉलिडमध्ये. आणि जर मी गॅसचा विचार केला तर गॅसियस स्टेटमध्ये जर सबस्टन्स असेल त्याचं कन्वर्जन होणार आहे लिक्विडमध्ये. लिक्विड टू सॉलिड म्हणजे पाण्यापासून बर्फ बनणे, जसं याला आपण बोलतो फ्रीजिंग. अँड गॅस टू लिक्विड म्हणजे वॉटर वेपरपासून परत वॉटर ड्रॉपलेट बनणे, याला आपण काय बोलतो, कंडेन्सेशन. हे तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. नाउ नेक्स्ट डी, ऑन व्हॉट बेसिस अँड हाऊ विल यू डिटरमाइन वेदर एअर इज सॅच्युरेटेड विथ वेपर ऑर नॉट. एअर इज सॅच्युरेटेड विथ वेपर ऑर नॉट याचा अर्थ काय, एअरची जी कॅपॅसिटी आहे मॅक्झिमम, कशाची, वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी. जर त्या कॅपॅसिटी एवढं वॉटर वेपर त्या एअरमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला आपण बोलतो सॅच्युरेटेड एअर. म्हणजे एअर आहे, एअरची काहीतरी कॅपॅसिटी असणार आहे आणि तेवढ्या अमाऊंटची वॉटर वेपर जर त्या एअरमध्ये प्रेझेंट असेल त्या एअरला आपण काय बोलतो, सॅच्युरेटेड एअर. आणि जर त्यापेक्षा कमी वॉटर वेपर प्रेझेंट असेल म्हणजे कॅपॅसिटीपेक्षा कमी वॉटर वेपर त्यामध्ये प्रेझेंट असेल त्याला आपण बोलतो अनसॅच्युरेटेड एअर. क्वेश्चन आहे, ऑन व्हॉट बेसिस अँड हाऊ विल यू डिटरमाइन वेदर एअर इज सॅच्युरेटेड विथ वेपर ऑर नॉट. ते एअर सॅच्युरेटेड आहे की नाही हे आपण कशाचा यूज करून सांगू शकतो, वन टर्म दॅट इज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, आता ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ एअर किती प्रेझेंट आहे आणि त्याची मॅक्झिमम होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे हे सगळं आपण थेरीमध्ये डिस्कस केलेलं आहे. सो या रिलेटिव्ह ह्युमिडिटीच्या बेसिसवरती किंवा पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा यूज करून आपण डिसाईड करू शकतो एअर सॅच्युरेटेड आहे की नाही. बिकॉज जर ही पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100 असेल किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% असेल, याचा अर्थ काय, 100% आहे म्हणजे जेवढी मॅक्झिमम होल्डिंग कॅपॅसिटी होती तेवढेच वॉटर वेपर प्रेझेंट आहे, तर त्या केसमध्ये आपण बोलतो एअर इज सॅच्युरेटेड. एअर इज सॅच्युरेटेड. सो हा एक पॅरामीटर झाला. आणि सेकंड पॅरामीटर आहे ड्यू पॉईंट. बिकॉज ड्यू पॉईंट टेम्परेचरला रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% असते, किंवा आपण असं बोलू शकतो ज्यावेळेस एअर टेम्परेचर ड्यू पॉईंट टेम्परेचर एवढं असेल त्यावेळेस वॉटरमध्ये त्याच्या कॅपॅसिटी एवढं वॉटर वेपर प्रेझेंट असतात आणि म्हणून आपण बोलतो की त्या केसमध्ये एअर सॅच्युरेटेड आहे. ओके, सो तुम्ही हे लिहू शकता, पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी अँड सेकंड इज ड्यू पॉईंट ऑर ड्यू पॉईंट टेम्परेचर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड आन्सर दी क्वेश्चन्स. एक पॅराग्राफ दिलेला आहे, खाली काही क्वेश्चन्स आहे, त्याचे आन्सर आपल्याला करायचे. 4 क्वेश्चन दिलेले आहे, अगदी सिम्पल क्वेश्चन आहे. इव्हन पॅराग्राफ जरी रीड नाही केला तरी त्याचे आन्सर तुम्हाला देता येणार आहे, कारण या सगळ्या गोष्टी आपण थेरीमध्ये बघितलेल्या आहे. आता बघू पॅराग्राफमध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इफ हीट इज एक्सचेंज बिटवीन हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट, टेम्परेचर ऑफ कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू गेन इन एनर्जी अँड टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग ड्यू टू लॉस ऑफ एनर्जी. हे तर आपल्याला माहिती आहे की सपोज हॉट ऑब्जेक्ट आहे आणि एक कोल्ड ऑब्जेक्ट आहे, याच्यामध्ये जर हीट एक्सचेंज होत असेल तर होणार काय, हॉट ऑब्जेक्ट एनर्जी लूज करणार आहे, बरोबर. हॉट ऑब्जेक्ट एनर्जी लूज करणार आहे, कोल्ड ऑब्जेक्ट एनर्जी गेन करणार आहे. त्यामुळे कोल्ड ऑब्जेक्टचं टेम्परेचर हळूहळू वाढणार आहे आणि हॉट ऑब्जेक्टचं टेम्परेचर हळूहळू कमी होणार आहे. हॉट ऑब्जेक्ट हळूहळू थंड होणार आहे आणि कोल्ड ऑब्जेक्ट हळूहळू गरम होणार आहे. द चेंज इन टेम्परेचर कंटिन्यूज. आता हे कधीपर्यंत चालेल म्हणजे एक्सचेंज कधीपर्यंत चालणार आहे. द चेंज इन टेम्परेचर कंटिन्यूज टिल टेम्परेचर ऑफ बोथ द ऑब्जेक्ट अटेन सेम व्हॅल्यू. आपल्याला माहिती आहे की हे कधीपर्यंत चालेल, जोपर्यंत या दोघांचं टेम्परेचर एक पर्टिक्युलर व्हॅल्यू लेट से 30 डिग्री सेल्सिअसला येत नाही तोपर्यंत हा एक्सचेंज चालू राहील. म्हणजे एक्सचेंज कधी कंप्लीट होणार आहे, ज्यावेळेस हॉट ऑब्जेक्टचं टेम्परेचरसुद्धा 30 डिग्री सेल्सिअस आहे आणि कोल्ड ऑब्जेक्टचं टेम्परेचरसुद्धा 30 डिग्री सेल्सिअस आहे. इन दिस प्रोसेस कोल्ड ऑब्जेक्ट गेन्स हीट एनर्जी अँड हॉट ऑब्जेक्ट लूजेस हीट एनर्जी. तेच आपण लिहिलं आहे, कोल्ड ऑब्जेक्ट हीट एनर्जी गेन करतो, हॉट ऑब्जेक्ट एनर्जी लूज करतो. If the system of both the objects is isolated from environment,
by keeping it inside a heat resistance box, meaning that energy exchange takes place only between two objects, then no energy can flow from inside the box or come into the box. सपोज ही जी सिस्टीम आहे, हॉट ऑब्जेक्ट कोल्ड ऑब्जेक्ट, हे आपण एका हीट इन्सुलेटेड बॉक्समध्ये जर ठेवले, हीट इन्सुलेटेड बॉक्समध्ये ठेवले, त्यामुळे काय होणार आहे की आतली हीट बाहेर जाऊ शकणार नाही, बाहेरची हीट आतमध्ये येऊ शकणार नाही. त्यामुळे जो एक्सचेंज आहे, हीट सेक्शन फक्त या दोन ऑब्जेक्टमध्ये होणार आहे. ओके, क्वेश्चन बघूया. हीट इज ट्रान्सफर फ्रॉम वेअर टू वेअर. हीट कुठून कुठे ट्रान्सफर होते? हीट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. हाय टेम्परेचरच्या ऑब्जेक्टकडून लो टेम्परेचरच्या ऑब्जेक्टकडे हीट नेहमी फ्लो होते. सेकंड, विच प्रिन्सिपल डू वी लर्न अबाउट फ्रॉम दिस प्रोसेस? याच्यावरून आपण कोणतं प्रिन्सिपल लर्न करतो? प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज असं आपण बोलू शकतो. किंवा हीट एक्सचेंज प्रिन्सिपल म्हणजेच काय? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी और प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी म्हणजे इथे हीट एनर्जी आहे. ओके, देन थर्ड, हाऊ विल यू स्टेट द प्रिन्सिपल ब्रीफली. मग हे प्रिन्सिपल काय सांगतो? प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी और प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय सांगतो? इन अन आयसोलेटेड सिस्टीम heat energy lost by hot object is equal to heat gain by cold object. Heat lost is equal to heat gain provided isolated system ती आहे. Then which property of substance is measured using this principle? या प्रिन्सिपलचा यूज करून आपण कोणती प्रॉपर्टी मेजर करतो त्याचा आपण एक्सपेरिमेंट सुद्धा बघितलेला. एखादा सबस्टन्स की ज्याची आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी माहिती नसेल, ती स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपण याचा किंवा या प्रिन्सिपलचा यूज करून डिसाईड करू शकतो. जो आपण कॅलरीमीटरचा एक्सपेरिमेंट केलेला. सो अननोन एखाद्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपण या प्रिन्सिपलचा यूज करून आपण फाइंड करू शकतो. विच प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज मेजर्ड युझिंग दिस प्रिन्सिपल? सो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द सबस्टन्स इज मेजर्ड युझिंग दिस प्रिन्सिपल.